नमस्कार, टेस्ट बाय शीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी. तर त्याआधी आपण सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईकही करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण टोपात अर्धा चमचा तेल घालून तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी थोडी तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे घालून घेऊया. चिमूटभर हिंग घालत आहे मी आणि पाव चमचा हळद घालणार आहोत. फोडणी चांगली तडतडली की आपण ह्यात मोड आलेली मटकी घालून घेणार आहोत. ही 200 ग्रॅम मटकी आहे. ही मी चांगली 2 पाण्याने धुवून घेतली आहे. आता आपण ही फोडणी चांगली मिक्स करून घेऊया. मटकी आपण कुकरमध्ये शिजवत नाही आहोत कारण कधी कधी मटकी जास्त शिजली जाते कुकरमध्ये आणि नंतर आपण वाटणात शिजवायला गेलो की त्याचा गाळ होतो, म्हणून मी टोपातच शिजवत आहे. आता ह्याच्यात आपण 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत आणि 6 ते 7 मिनिटं ह्याला चांगलं शिजवून घेणार आहोत. आता आपली मटकी जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत मी एका पॅनमध्ये वाटणाची तयारी करून घेते. ह्यासाठी एक उभा कांदा आपण कापून घेतलेला आहे. तो थोडा परतून घेऊया. थोडा त्याचा रंग बदलला की त्यात पाव कप खोबरं घातलेलं आहे. हे दोन्ही चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया आपण. आता ह्यामध्ये आपण 1 इंच आल्याचे काप आणि 12-15 लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत. आता ह्याच्यात 1 चमचा धन आणि 1 चमचा तीळ घालून घेत आहोत आणि ह्याला मिनिटभर परतून घेणार आहोत. मिनिटभर हे चांगलं परतून झालं आणि कांदा खोबऱ्याचा चांगला रंग बदललेला आहे बघा. आता ह्याच्यात आपण मूठभर कोथिंबीर घालून घेऊया आणि ह्याच्यात चांगली मिक्स करून गॅस बंद करून घेऊया आणि हे वाटण थंड झालं की वाटून घेऊया. आता आपण कढईत 1 चमचा तेल घालत आहोत. तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाले की 1 तेजपत्ता घालून घेत आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालत आहे. लाल तिखट तेलात घातले की चांगली तरी येते कालवणाला. आता आपण ह्याच्यात वाटून घेतलेला मसाला घालून घेऊया आणि हा चांगला परतून घेऊया. चार ते 5 मिनिटं हा मसाला आपण चांगला परतून घेणार आहोत. बघा मसाला चांगला परतून झालेला आहे आपला. आता आपण ह्याच्यात सुके मसाले घालून घेऊ. आपण सुरुवातीला पाव चमचा हळद घातली होती म्हणून आता मी इथे पाव चमचाच हळद घालणार आहे आणि ह्यात 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालत आहे. आता हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया. मसाले खाली लागू नये म्हणून मी 2 चमचा फक्त पाणी घालत आहे, म्हणजे मसाले चांगले परतले जातील आणि तळाला लागणार नाही. आता ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया 2-3 मिनिटं. बघा छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण ह्याच्यात उकडलेली मटकी घालून घेऊया पाण्यासकट. आणि मसाल्यात चांगलं हे मिक्स करून घेऊया. आता आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता मंद गॅस करून आपण ह्याला अजून 7 ते 8 मिनिटं शिजून घेणार आहोत. आपण झाकण पूर्ण लावणार नाही आहोत, थोडं खुलं ठेवणार आहोत म्हणजे त्याला चांगली तरी सुटते. 15 मिनिटात मटकी आपली चांगली शिजते. बघा छान अशी तरी आली आहे मटकीला आणि आपली मटकी ही चांगली शिजली आहे. मोड आल्यामुळे ती 15 मिनिटं चांगली शिजते. आपण पहिले 7 मिनिटं शिजवून घेतली होती आणि आता 7-8 मिनिटं शिजवली आहे.
तर मस्त असा आपला मटकीचा रस्सा तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.